मित्रांनो, एनडीए सरकारच्या कृषी व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कृषी सखी या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण महिलांना प्रशिक्षण दिलं जातं। ग्रामीण महिलांचं सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाद्वारे एकूण 90,000 कृषी सखींना प्रशिक्षित केलं जाणार आहे। त्यापैकी 34,000 कृषी सखींना प्रशिक्षित केलं गेलेलं आहे। भारताचं एनडीए 3.0 सरकारमधील कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषित केलं आहे की 90,000 कृषी सखींना प्रशिक्षित केलं जाईल। मित्रांनो, या कृषी सखी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत। मित्रांनो, याचीच सखोल चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। नमस्कार, मी पांडुरंग कांदे आणि स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि उजव्या बाजूला असलेली बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल। माध्यमांशी बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की आम्ही बऱ्याच बहिणींना प्रशिक्षित केले आहे ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील। अशा सुमारे 34,000 कृषी सखींना प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे। आमचे लक्ष्य 90,000 कृषी सखींना प्रशिक्षित करण्याचे आहे। हे प्रशिक्षण कृषी सखींना सातत्याने दिले जाणार असून त्या शेतकऱ्यांना विविध कामामध्ये मदत करणार आहेत। एका वर्षभरात त्या 60,000 ते 80,000 रुपये देखील कमवू शकतात। हा कार्यक्रम नुकताच चालू झाला आहे आणि हा कार्यक्रम असाच आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे। मित्रांनो, कृषी सखी हा कार्यक्रम भारतातील एकूण 12 राज्यात राबवला जात आहे। या 12 राज्यांमध्ये गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश आणि मेघालय यांचा समावेश आहे। या कार्यक्रमातून प्रशिक्षण घेऊन कृषी सखी ग्रामीण भागातील महिलांना सर्वोत्तम शेती पद्धती करण्यास प्रवृत्त करतील, तसेच शेतकरी बांधवांना आर्थिक उन्नतीसाठी देखील मदत करतील। त्यामुळे या कृषी सखींना देखील आर्थिक मोबदला मिळणार आहे। तर अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा कृषी सखी हा प्रोग्राम कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने इम्प्लिमेंट केला आहे। धन्यवाद।